एकनाथ शिंदे सर्व विजय नगरसेवकांची भेट घेणार अशी सूत्रांची माहिती आहे। दुपारी 3 वाजता ताज हॉटेलमध्ये नगरसेवकांशी चर्चा करू शकतात। पुढील राजकीय रणनीतीबाबतही चर्चा करणार असल्याची माहिती आहे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ताज हॉटेलमध्ये त्यांनी ज्या ठिकाणी सगळ्या नगरसेवकांना ठेवलेलं आहे त्या सगळ्या विजय नगरसेवकांची भेट घेणार असल्याचं कळतंय। या सगळ्या विजय नगरसेवकांशी एकनाथ शिंदे आता नेमकी काय चर्चा करणार, आता पुढील रणनीती शिवसेनेची नेमकी काय असणार आहे आणि अर्थातच शिवसेनेचा भाजप समोर काय पर्याय असणार आहे, काय प्रस्ताव शिवसेनेमार्फत ठेवला जातोय पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून ज्या प्रकारे शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष झाला आणि त्यानंतरही ज्या काही निवडणुका झालेल्या आहेत त्यानंतर इतकं बहुमत मिळूनही एकनाथ शिंदेंनी मात्र त्यांच्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवलेलं आहे। आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या सोबत आहेत। सूरज, माधवी, नक्कीच आपण पाहतो की मागील अनेक दिवसांपासून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू होते। पालिका निवडणुकांनंतर जो निकाल आला त्यानंतर कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्याकडे दोन महत्त्वाच्या गोष्टी त्यांच्या डोळ्यासमोर पाहायला मिळतात। एक म्हणजे नगरसेवक फुटू नये यासाठी त्यांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवलेलं आहे, तर दुसरीकडे याच नगरसेवकांच्या आधारावरती भाजपकडनं मॅजिक फिगर गाठता येणार आहे। त्यामुळे कुठेतरी बार्गेनिंग पॉवर ही देखील एकनाथ शिंदेची वाढलेली आहे। त्यामुळे समसमान महापौर वाटप, महापौर पदाचं वाटप आणि दुसरीकडे काही महत्त्वाच्या प्रमुख समित्या या आपल्या पक्षातल्या नगरसेवकांना कशा मिळतील या अनुषंगाने चर्चा ही होण्याची शक्यता आहे। दुपारी 3च्या सुमारास एकनाथ शिंदे हे ताजमधील नगरसेवकांच्या भेटीसाठी येणार आहेत आणि त्याचवेळी त्यांना शुभेच्छा देऊन त्यांच्याकडे पुढील राजकीय रणनीती नेमकी कशी करणार आहेत या संदर्भात चर्चा होऊ शकते। नक्कीच या चर्चे म्हणजे एकूणच या भेटीकडे आपलं सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। जोरदार घडामोडी ताज हॉटेलमध्ये आज दिवसभरात पाहायला मिळू शकतात। सूरज, अपडेट घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।